महापुरुषांना मी वंदन करते. वंदन करूनी माझ्या प्राणप्रिय भारत मातेला मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. उत्तरम हिमालयश्च समुद्रस्येवं दक्षिणं तद् भारतं नामं भारती यत्र समी. आपला भारत देश, ज्याच्या उत्तरेकडे हिमालय आहे आणि दक्षिणेकडे समुद्र, आणि त्या भारत देशात राहणारे आपण सर्व भारतीय. नमस्कार, मी नक्षत्रा जाधव, इयत्ता 8वी. आज प्रजासत्ताक दिनाबद्दल माझे विचार व्यक्त करत आहे. आजचा दिवस मांगल्याचा, आजचा दिवस भारतीय गणराज्याचा, आजचा दिवस प्रत्येक भारतीयांचा, माझा, तुमचा, आपल्या सगळ्यांचा. आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माननीय कल्याण सुंदरम सर, संस्थेचे सचिव श्री आर आर अय्यर सर, आपल्या शाळेची मुख्याध्यापिका श्रीमती कुलवंत कौर मॅडम व माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो. ज्या भूमीवर वाहते गोदावरी, कृष्णा, यमुना, गंगा, हिमालयाच्या शिखरावर सदैव फडकतो हा अभिमानाने तिरंगा, अभिमानाने तिरंगा. अशा प्राणप्रिय माझ्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू करण्यात आले. खऱ्या अर्थाने भारताचे एक सार्वभौम, समाजवादी व धर्मनिरपेक्ष राष्ट्र निर्माण झाले. तसेच समस्त नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय व हक्क मिळाले. धर्म, भाषण, संचार व उपासना याचे स्वातंत्र्य मिळाले. देश स्वतंत्र झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली आणि त्याच वेळी 26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आले. 26 जानेवारीला संविधान लागू करण्यात आले याचे प्रमुख कारण म्हणजे सन 1929 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून एक सभा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये सर्वसंमतीने हे घोषित करण्यात आले की ब्रिटिश सरकारने 26 जानेवारी 1930 ला भारताला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा द्यावा. यावेळी प्रथमच भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला होता. हे संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केले. 26 जानेवारी 1950 रोजी आपला देश हा प्रजासत्ताक राष्ट्र बनला आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. स्वातंत्र्य म्हणजे ब्रिटिशांनी भारतीयांना दिलेली भीक नसून ती स्वतःच्या न्याय व हक्कासाठी अनेक क्रांतिकारकांनी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देऊन हा मिळवलेला हक्क आहे आणि याचे भान आपण सर्वांनी राखले पाहिजे. म्हणून मला म्हणावेसे वाटते, आपण सारे भारतवासी एवढे एकच भान राखू, असो कुठेही जगावरती तिरंग्याची शान राखू. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई जिथे बंधू भावाचे व्रत आहे, त्या सुंदर देशाचे नाव फक्त माझा भारत आहे, फक्त माझा भारत आहे. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे.
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो, चिरायू होवो. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.